वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 6व्या अध्यायामध्ये आपण 88 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंत आलोय. आज आपण 89 क्रमांकाच्या ओवीपासून ते 99 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचं चिंतन करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण बघतोय की भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला जे खरे योगी आहेत त्यांची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न करतायत. ती ओवी अशी आहे. आता व्यापकू की एकदेशी हे उहापोही जे ऐसी ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन. अर्थात मग द्वैताच्या अभावी आपण व्यापक की परिच्छिन्न इत्यादी उहापोह आपोआपच थांबला. माऊलींनी योगारूढ पुरुषाला साधनेतून साधनेच्या सातत्यातून जी एक श्रेष्ठ अशी अवस्था प्राप्त होते त्या अवस्थेला अद्वैत अवस्था म्हणतात. त्या अवस्थेचं चिंतन करण्यासाठी माऊलींनी काही वेगवेगळ्या दृष्टांतांच्या द्वारा ही योगारूढ पुरुषाची अवस्था सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या वाटांना सूर्य प्रकाशित करतो एकाच वेळी, जिकडं जाईल तिकडं सूर्याचा प्रकाश प्रत्येक वाटेला प्रज्वलित करतो, प्रकाशमान करतो. किंवा सागरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धारा येऊन मिसळतात. त्या वेगवेगळ्या धारांसाठी समुद्र वेगळा नसतो, तो जसा एकच असतो. अगदी त्या पद्धतीनं जो त्या अद्वैत अवस्थेला प्राप्त झाला त्याला व्यापकता आणि एकदेशिता, त्याचबरोबर उहापोही, उहापोही शब्दाचा अर्थ आहे वाटाघाट. आध्यात्मिक साधनेमध्ये जी सर्वश्रेष्ठ अवस्था संतांनी साधू पुरुषांनी वर्णिलेली आहे त्या अवस्थेचं जर थोडक्यात आणि कमी शब्दात वर्णन करायचं ठरलं तर ते असं करता येईल की जे दोन्हीही ध्रुवांना, दोन्हीही विरोधांना एकाच वेळी जोडतं त्याला म्हणतात अध्यात्म. विज्ञानामध्ये वेगवेगळे पण शिकवलं जातं आणि अध्यात्मामध्ये एकता शिकवली जाते. विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना ही गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे की विज्ञान आपल्याला भेद शिकवतो, वेद आपल्याला आकार शिकवतो, वेद आपल्याला नियम शिकवतो. दोन वस्तूंचा परस्पर संबंध, दोन वस्तूंमधलं अंतर, वस्तूंच्या आतली परिस्थिती, वस्तूच्या अंतर्गत रचनेबद्दल आणि त्याच्या अंतर्गत रचनेच्या अभ्यासाबद्दल आपल्याला विज्ञान माहिती देतं. त्यामुळं विज्ञानाची माहिती जशी जशी वाढत जाईल तसं तसं द्वैत वाढत जातं. कारण विज्ञानाचा आधार भेद आहे. एक वस्तू दुसऱ्यापेक्षा वेगळी कशी आहे, एक वस्तू दुसऱ्या वस्तूपेक्षा भिन्न कशी आहे, याच्या स्पष्टीकरणावरच विज्ञान आधारलेलं असतं. आणि या वेगवेगळ्या गोष्टींवर अभ्यास करून मग त्या वेगवेगळ्या गोष्टींमधलं साम्यसूत्र, त्या भिन्न भिन्न गोष्टींमधली एकता शोधणं हे विज्ञानाचं दुसऱ्या स्तरावरचं काम असतं. म्हणून पहिल्या स्तरावर विज्ञान आपल्याला भेद काय काय आहे ते शिकवतं आणि नंतर विज्ञान आपल्याला
अभेदाकडे घेऊन जातं. पण भेदाकडून अभेदाकडे जाताना सुद्धा विज्ञानाचा जो आधारभूत भेदाचा विचार आहे तो मात्र विज्ञान कधीही सोडत नाही, सोडूही नाही. कारण विज्ञानाचं एक स्वतंत्र क्षेत्र आहे, त्या क्षेत्राची एक स्वतंत्र आवश्यकता आहे. भौतिक प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी वैज्ञानिक प्रगती गरजेची आहे. म्हणून ती भूमिका स्वीकारून काही जण जीवन व्यतीत करत असतील तर त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण दुसरं एक स्वतंत्र क्षेत्र आहे, त्या क्षेत्राला आपण अध्यात्माचं क्षेत्र म्हणतो. शुद्ध अध्यात्माचं क्षेत्र हे विरोधाभासांना, विरोधांना, भिन्नतेला एक करण्याचं काम करतं. आणि या अध्यात्माच्या परमोच्च शिखरावर जो पोहोचला, अध्यात्माची परमउच्च अवस्था ज्याला अनुभवायला आली, त्याला हे अनुभवायला येतं की या जगामध्ये जे जे काही भिन्न आहे, जे जे काही वेगवेगळं आहे, ते भिन्न किंवा वेगळं नसून ते सगळं एकच आहे. हे अध्यात्माच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचल्यानंतर अनुभवाला येतं. आणि एकदा ती अवस्था प्राप्त झाली की जे काही द्वंद्व आहे त्या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडं साधक किंवा जीवात्मा पोहोचतो. द्वंद्वाच्या पलीकडं जो पोहोचतो त्याला सगळी द्वंद्व ही निर्द्वंद्व होऊन जातात. माऊली त्यातल्याच एका द्वंद्वाचं उदाहरण देऊन ती अवस्था स्पष्ट करताना म्हणतायत, आता व्यापको की एक देशी. त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर ती अवस्था व्यापकत्वाची आहे की एकदेशीत्वाची आहे. जो परमात्मा अवस्थेला पोहोचला त्याला एकदेशीय म्हणावं की व्यापक म्हणावं, त्याला शरीरधारी म्हणावं की त्याला निर्गुण निराकार म्हणावं, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अध्यात्मामध्ये या विषयावर सखोल, गंभीर आणि विस्तृत असं चिंतन झालेलं आहे. विज्ञानाला न उलगडलेलं अध्यात्मातलं कोडं म्हणजे ही अवस्था आहे. कारण शरीरात राहून अशरीराची प्राप्ती कशी होऊ शकते, आकारात राहून निराकाराची प्राप्ती कशी होऊ शकते, मर्त्य शरीरात राहून अमृतत्वाला कसं पोहोचता येतं, या प्रश्नाची चर्चा विज्ञानाच्या आवाक्याच्या किंवा कक्षेच्या बाहेरची आहे. किंवा विज्ञानाला हे प्रश्नच मुळात निरर्थक वाटतात. कारण विज्ञानाला ज्या प्रश्नाची गरज वाटते किंवा जे प्रश्न अत्यावश्यक वाटतात ते प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे, वेगळ्या जातीचे आहेत. अध्यात्मामधला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो हा आहे की अध्यात्मातली जी सर्वश्रेष्ठ अवस्था आहे, सर्वोच्च अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये दोन परस्पर टोकं, दोन परस्पर भिन्न अशी द्वंद्व एकरूप होऊन जातात. मग ते सुख दुःख रूप द्वंद्व असो, चांगलं वाईट रूप द्वंद्व असो, निर्गुण निराकार या रूपातलं असो, सगुण निर्गुण या रूपातलं असो, व्यक्त अव्यक्त या रूपातलं असो, अव्यक्त सूक्ष्म या रूपातलं असो, सगळ्या प्रकारच्या द्वंद्वांना स्वतःमध्ये सामावून घेते ती अवस्था ही अध्यात्मातली सर्वोच्च अवस्था आहे. म्हणून त्या अवस्थेला पोचल्यानंतर त्याला व्यापक म्हणावं तर तो एकदेशी आहे. म्हणजे त्याला ब्रह्मरूपाला पोहोचलेला महापुरुष म्हणावं तर ब्रह्म तर किती व्यापक आहे, किती मोठं आहे, त्याला काही गणतीच नाही. अनंत ब्रह्मांड सुद्धा ज्याच्या पोटामध्ये सहज मावून जातात, इतका व्यापक तो ब्रह्मरूप असलेला परमात्मा आहे. म्हणून ब्रह्म किती व्यापक आहे त्याच्या व्यापकत्वाची गणती नाही. इतका व्यापक असलेला तो ब्रह्मरूप परमात्मा एक विशिष्ट अशा आकाराच्या, विशिष्ट अशा रंगाच्या, विशिष्ट किलोच्या वजनाच्या आणि विशिष्ट आकार असलेल्या या शरीरात कसा राहू शकतो, कसा नांदू शकतो, हा प्रश्न साधारणपणे साहजिक आहे. पण त्याला आपल्याला व्यापकही म्हणता येत नाही आणि त्याला एकदेशीही म्हणता येत नाही. त्याला व्यापक म्हणावं तर तो आकारात आहे, त्याचं ते चैतन्य शरीरापुरतं आत्ता मर्यादित आहे. त्याचं चालणं, बोलणं, बसणं, उठणं, खाणं, पिणं, झोपणं या सगळ्या क्रिया तसंच शरीर धारण केलेल्या असंख्य अनंत लोकांच्या सारख्या आहेत. त्यांच्या शारीरिक क्रिया आणि ब्रह्मतत्वाला उपलब्ध झालेल्या महापुरुषाच्या शारीरिक क्रिया यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. म्हणून शरीरधारी ब्रह्मरूपत्वाला उपलब्ध झालेला महात्मा
त्याला व्यापक म्हणावं का, तर तो व्यापक नाही, कारण तो एकदेशी वाटतो, एकदेशी दिसतो. मग त्याला एकदेशी म्हणावं का, तर तो या शरीरात राहत असला तरी ज्या तत्वाशी तो एकरूप झालेला आहे, ज्या तत्वाशी त्यानं संधान साधलेलं आहे, ते संधान त्याची एकदेशिता मोडून काढतं, त्याला व्यापक बनवतं, त्याला ब्रह्मरूपासारखा निर्गुण निराकार बनवतं. म्हणून माऊली म्हणतात, आता व्यापकू की एकदेशी हे उहापोही जे ऐसी, या सगळ्या गोष्टीची जी चर्चा आहे, वाटाघाटी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो उहापोह आहे, ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन. आणि आपोआपच दुसरा जो आहे त्याच्या दृष्टीनं जर तुलना करायला जावी, तर त्याच्या योग्यतेचा दुसरा कोणी नाहीच आहे. ते करावी ठेली आपैसी दुजे नवीन, दुसऱ्याशिवाय त्याची आपल्याला तुलना करावी लागेल, चर्चा करावी लागेल. इथं पुन्हा चर्चेची, वादाची, वाटाघाटीची जी मर्यादा आहे ती समोर येते. वाटाघाटी असतील, चर्चा असतील, त्या तेव्हाच संभवतात जेव्हा समोरचा उपस्थित असेल. दुसरा असेल तर चर्चा होऊ शकते, दुसरा असेल तर विचार होऊ शकतो, दुसरा असेल तर उहापोह होऊ शकतो. इथं दुसरा नाहीच आहे. इथं तो जो आकारात दिसणारा जो चैतन्यमय रूप जीवात्मा आहे, तो परमात्म्याशी एकरूप झालेला असल्यामुळं, तो एकदेशी वाटत असला तरी तो व्यापक असल्यामुळं त्याला दुसरा असा कोणी नाहीच आहे. आणि ज्याला दुसराच असा कोणी नाही, त्याची चर्चा कशी करणार? दुसऱ्याच्या शिवाय, दुसऱ्याच्या अस्तित्वाशिवाय चर्चा, दुसऱ्याच्या अस्तित्वाशिवाय वाटाघाटी, हे या अवस्थेमध्ये मात्र शक्य नाही, असं माऊली म्हणतायत. ऐसा शरीरीची परी कौतुके, परब्रह्माचे नी पाडे तुके, जेणे जिंतली एके इंद्रियेगा. अर्थात असा जितेंद्रिय जरी शरीरधारी असला तरी योग्यतेच्या दृष्टीने तो परब्रह्माच्या बरोबरीचा म्हणजे परब्रह्म रूप आहे. तो व्यापकही आहे, तो एकदेशीही आहे. त्याची तुलना कुणाबरोबर करायची झाली तर त्याच्यासाठी तुलना करण्यायोग्य दुसरा कुणीही नाही, त्याच्याशीच त्याची तुलना होऊ शकते. ऐसा शरीरीची परी कौतुके, तो शरीरामध्येच असतो, शरीरधाऱ्यासारखा दिसतो. परी कौतुके परब्रह्माचे नी पाडे तुके, पण त्याची तुलना परब्रह्माशीच होऊ शकते. जगद्गुरु तुकोबारायांची जी आरती लिहिली गेली, त्या आरतीमध्ये असं म्हटलं गेलंय, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. रामेश्वर भट नावाच्या आधीच्या काळात तुकाराम महाराजांना शत्रू मानणारा आणि तुकाराम महाराजांचं महात्म्य, श्रेष्ठता कळल्यानंतर तुकाराम महाराजांचा शिष्य बनलेल्या रामेश्वर भट नावाच्या एका व्यक्तीनं, पंडित होता तो, अभ्यासू होता, त्यानं तुकोबारायांची लिहिलेली ती आरती आहे. तुकोबारायांचं सामर्थ्य, तुकोबारायांची श्रेष्ठता जेव्हा त्याच्या लक्षात आली तेव्हा त्याने ही आरती लिहिली. त्या आरतीमध्ये माऊली इथं जे सांगतायत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला तुकोबारायांकडे बघावं लागतं. माऊली म्हणतायत, ऐशे शरीरीची परी कौतुके, तो शरीरात जरी असला तरी परिब्रह्माचे नी पाडे तुके, त्याची तुलना परब्रह्माशीच होऊ शकते. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. इथं शब्दांचा खूप सुंदर प्रास रामेश्वर भटांनी वापरलेला आहे. तुकिता, तुकिता म्हणजे तुलना करण्याची प्रक्रिया. तुकिता तुलनेसी म्हणजे तुलना ज्याच्याशी केली जाते तो, त्याला म्हणायचं तुलनेशी. ब्रह्म तुकाशी आले, इथं तुका शब्द तुकोबारायांसाठी उच्चारला गेलाय, तिसऱ्यांदा आलेला तो शब्द. तुकिता म्हणजे तुलना करण्याची किंवा मोजमाप करण्याची प्रक्रिया. तुकिता तुलनेसी, तुलना करण्याच्या वेळी ब्रह्म तुकासी आले, ब्रह्मच तुकोबारायांच्या योग्यतेचं ठरलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आणि हे मला कळलं, मला जाणवलं की तुकोबारायांची तुलना परब्रह्माशीच होऊ शकते. तुकोबाराय परब्रह्माच्या तुलनेचे आहेत, योग्यतेचे आहेत, हे मला दिसलं, मला जाणवलं. म्हणून
रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा महाकैवल्य तेजा. तुकोबारायांच्या आरतीमध्ये तुकोबारायांचं वर्णन करताना म्हटले महाकैवल्य तेजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. स्वामीच्या सद्गुरूचं जो धाम आहे, स्वामीच्या सद्गुरूचं राहण्याचं जे ठिकाण आहे, सच्चिदानंद मूर्ती. तुकोबारायांचं वर्णन करताना म्हटलंय आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चित आनंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. तुकोबारायांचं स्वरूप हे कसं आहे तर सच्चित आनंद रूप आहे, आणि सच्चित आनंद रूप केवळ परमात्मा आहे. सच्चित आनंद रूप केवळ परब्रह्म आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे. असा जो परमात्मा आहे, असा जो विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाशीच तुकोबारायांची तुलना होऊ शकते. आणि म्हणून तुकोबारायांचं श्रेष्ठत्व गाताना त्यांनी म्हटले की तुकोबारायांची तुलना परब्रह्माशीच होऊ शकते. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. एवढं तुकोबारायांचे सामर्थ्य. हे एक उदाहरण आहे. परब्रह्म अवस्थेला, अद्वय अवस्थेला, अध्यात्मातल्या परमश्रेष्ठ स्थितीला जो पोहोचला, त्या सगळ्यांचा अनुभव, त्या सगळ्यांची अवस्था इथं माऊलींनी सांगितलेली आहे. ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे नी पाडे तुके. परब्रह्मा सोबत तुलना करता येईल एवढा त्याचा अधिकार असतो. जेणे जिंतली एके इंद्रिये गा. कुणाची परब्रह्मासोबत तुलना होऊ शकते तर ज्यानं इंद्रिये जिंकलेली आहेत, ज्यानं शरीरावर विजय मिळवलेला आहे. शरीराच्या पलीकडे असलेल्या ब्रह्मरूपत्वाशी एकरूप होण्याचा मार्ग म्हणजे शरीराला जिंकणं, इंद्रियांना जिंकणं. ज्यानं इंद्रिय जिंकली, तुकोबाराय म्हणतायत जिंकावा संसार येणे नामे तरी शूर. ज्यानं संसार जिंकला त्याला शूर म्हणा. संसार शब्दाचा अर्थ आहे शरीर, देह, विकार. हे ज्यानं जिंकले तो मात्र त्याची तुलना, ज्यानं शरीराला जिंकलं त्याची तुलना परब्रह्माशीच होऊ शकते. तो जितेंद्रियू सहजे तोची योगयुक्तू म्हणजे जेने साने थोर नेनिजे कवणे काळी. अर्थात हे लहान हे मोठे असे केव्हाही ज्याच्या बुद्धीला स्फुरत नाही तो सहजच जितेंद्रिय आहे आणि तोच योगयुक्त म्हणावा. माऊली सांगताय तो जितेंद्रिय सहजे. सहजच तो जितेंद्रिय आहे, कारण इंद्रियाला त्यानं जिंकलेलं आहे. तो इंद्रियांचा गुलाम राहिलेला नाही. इंद्रियावर त्याचं पूर्ण नियंत्रण आहे. त्याला विचारल्याशिवाय इंद्रिय इतर कोणतंच काम करत नाही. अशी इंद्रिय ज्यानं स्वतःच्या नियंत्रणात घेतली तो जितेंद्रिय सहजे तोच योगयुक्त म्हणजे त्यालाच योगयुक्त पुरुष म्हणायला हवं. जेणे साने थोर नेनिजे कवने काळी. आणि असा जो जितेंद्रिय पुरुष आहे त्याच्या मनामध्ये कोणत्याही वेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला भेदाभेद स्फुरत नाही. लहान थोर असं काहीच त्याला कोणत्याही वेळी स्मरत नाही. तो कुणाला लहान मानत नाही, तो कुणाला मोठं मानत नाही. त्याच्यासाठी त्याच्या नजरेच्या दृष्टीनं सगळेच सारखे असतात. साने थोर नेनिजे कवने काळी. साने म्हणजे लहान, थोर म्हणजे मोठा. त्याला कुणी लहान नसतो, त्याला कुणी मोठा नसतो. तो सगळ्यांना प्रेमानं, आदरानं परमात्म्याचं रूप म्हणूनच पाहत असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. हा भक्तियोग त्याला कळालेला असतो. जेथे जेथे देखे तुझीच पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठला गा. जिथं जिथं बघावं तिथं तिथं त्याला ईश्वराची चरण दिसायला लागतात. त्याच्याशिवाय त्याला या जगामध्ये दुसरं काहीही दिसत नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरून या. जिथं जावं तिथं तोच असतो. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल जळामध्ये, स्थळामध्ये, सर्व ठिकाणी भरलाय. रिकाम ठिकाणच राहिलं नाही. असं एकही ठिकाण रिकाम नाही की जिथं विठ्ठल नाही. आणि अशा अवस्थेला जो पोहोचला
त्याला मग छोटं आणि मोठं सापडेलच कशाला, दिसेलच कशाला. देखय सोनयाचे निखळ, मेरू येसणे ढिसाळ, आणि मातीयेचे डिखळ सरिषेची माले. अर्थात मेरू पर्वता एवढे शुद्ध सोने व मातीचे ढेकूळ ही तत्वतः तो सारखीच मांडतो. हे सगळे जे भेदाभेद दिसतात, या सगळ्या भेदाभेदांना तो एकच मांडतो. थोडस सूक्ष्मपणे आपण विचार केला तर या श्लोकाचं स्पष्टीकरण माऊली करताना त्या योगारूढ पुरुषाच्या अवस्थेला वेगवेगळ्या मार्गाने सूचित करण्याचा प्रयत्न माऊली करतात. अवस्था एकच आहे, पण त्या अवस्थेला प्राप्त होण्याचे वेगवेगळे मार्ग आणि त्या अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर दिसणारे वेगवेगळे मार्ग, या दोघांवर माऊलींनी भाष्य केलेलं आहे. अशी वेगवेगळी भाष्य करण्याची गरज माऊलींना किंवा भगवंताला का पडली? त्याचं कारण असं आहे, कारण बघा, माऊलींनी आतापर्यंत जे वर्णन केलंय त्या वर्णनावरून आपल्या असं लक्षात येतंय, या ओवीमध्ये माऊली म्हणतायत की जो जितेंद्रिय आहे त्याला लहान मोठा असा कुणी नाही. त्याचंच वर्णन करताना पुढं माऊली म्हणतायत, देखे सोनयाचे निखळ, निखळ शब्दाचा अर्थ आहे शुद्ध, मेरू येसणे ढिसाळ, ढिसाळ म्हणजे मोठे, आणि मातीयेचे डिखळ सरिषेची मांडणी, म्हणजे सोन्याचा, शुद्ध सोन्याचा मोठा पर्वत आणि मातीनं भरलेला ढेकूळ, या दोघांनाही तो सारखं मांडतो. हे दृष्टांत आहेत योगयुक्त पुरुषाला सूचित करणारे. आणखी एक दृष्टांत देत आहेत, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा. अर्थात ज्याचे मोल पाहू जाता त्यापुढे पृथ्वीचेही मोल थोडे भरेल, असे अमूल्य रत्नही तो पाषाणा समान मांडतो, इतका तो निरीच्छ असतो. आता बघा, एकाच योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगण्यासाठी माऊलींनी किती वेगवेगळ्या द्वंद्वात्मक स्थितीला अद्वैत मानणाऱ्या मनोअवस्थेचं वर्णन केलंय. त्या अवस्थेला पोचलेल्या पुरुषाला पृथ्वीच्या मोलाचं रत्न दगडासारखं वाटतं, म्हणजे दगड आणि पृथ्वीच्या मोलाचं रत्न दोघांना तो सारखं मांडतो. हा एक दृष्टांत. सोन्याचा पर्वत आणि मातीचा छोटा ढेकूळ, या दोघांनाही तो एकच मांडतो. तो व्यापकत्वालाही मांडतो, तो एकदेशित्वालाही मांडतो. अशी वेगवेगळी उदाहरणं माऊलींनी का दिली? त्याचं कारण असं आहे, थोडंसं सूक्ष्म कारण समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनाच्या जगण्याचं एक केंद्रीभूत द्वंद्व असतं. त्या केंद्रीभूत द्वंद्वालाच उद्देशून, अनुषंगून माणूस जीवन जगत असतो. एका माणसाच्या आयुष्यात कोणतं तरी एक द्वंद्व केंद्रस्थानी असतं. आपण सगळे जे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे आहोत असं आपण म्हणतो, त्याच्या खोलात गेलात तर आपल्या असं लक्षात येईल, तुमच्याही असं लक्षात येईल की कोणत्या तरी एका द्वंद्वाला आपण आपल्या आयुष्याचं केंद्र बनवलं, आणि ज्या द्वंद्वाला तुम्ही केंद्र बनवलंय त्या द्वंद्वाला दुसऱ्यानं केंद्र बनवलेलं नाही. त्याच्यासाठी ते द्वंद्व गौण आहे. थोडी उदाहरणं देऊन सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मला काय म्हणायचं. उदाहरणार्थ, ज्ञान आणि अज्ञान हे द्वंद्व आहे. एखाद्याच्या जीवनामध्ये हेच द्वंद्व केंद्रीभूत असतं. एखाद्या व्यक्तीला ज्ञानच मिळवण्याची इच्छा असते आणि म्हणून तो अज्ञानापासून पळत असतो. म्हणून असा जो ज्ञानाला केंद्रीभूत मानून जगणारा जीवात्मा आहे, तो ज्ञान मिळवण्यासाठी झटतो आणि अज्ञान टाळण्यासाठी झटतो. आणि जो ज्ञान मिळवण्यासाठी झटतो त्याला संपत्तीत रस नसतो, त्याला सत्तेत रस नसतो, त्याला इतर कोणत्या गोष्टी मिळवण्यात रस नसतो, त्याला सुख मिळवण्यातही रस नसतो, त्याला कीर्ती मिळवण्यातही रस नसतो. त्याला फक्त आणि फक्त ज्ञान मिळवण्यात रस असतो. कारण त्यानं ज्ञान मिळवण्याच्या आपल्या द्वंद्वाला केंद्रीभूत बनवलंय आयुष्यात. त्याला फक्त ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी मग तो काही करायला तयार होतो. जॉन डेनिकेन नावाचा एक खूप मोठा अमेरिकन शास्त्रज्ञ, त्याच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की या सगळ्या जगामध्ये वेगवेगळे धर्म आहेत,
पण सगळ्या धर्मांमध्ये काही समान सूत्र आहेत. म्हणजे त्यानं जगातली सगळ्यात मूळ धर्म शोधले. हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, या सगळ्या धर्मांमध्ये काही समान गोष्टी त्याला दिसल्या. देवत्वाची संकल्पना सारखी आहे, भक्ताची संकल्पना सगळीकडे सारखी आहे, भक्तीची आराधनेची पद्धत सगळ्या धर्मांमध्ये सारखी आहे, सगळीकडे देवश्रेष्ठ आहे, भक्त कनिष्ठ आहे, त्याला प्राप्त करण्याची प्रक्रिया सांगितलेली आहे, ते जीवनाचं ध्येय सांगितले वगैरे बऱ्याच गोष्टी त्यांनी सारख्या शोधल्या. मग हे साम्य का आहे हा त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला. गर्व श्रीमंत होता, श्रीमंत घरात जन्माला आला होता, पण ज्ञान लालसा केंद्रीभूत होती, म्हणून त्यानं सगळी पैसे, सगळी इस्टेट फक्त या एका प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ घालवली. अब्जाधीश रुपये खर्च केले, जग फिरला आणि त्यानं एकच पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची वेगवेगळी रूप, वेगवेगळे भाग नंतर प्रकाशित झाले. त्याची 2 पुस्तकं मी मराठीमध्ये अनुवादित झालेली वाचली. पृथ्वीवर माणूस उपराच नावाचं आणि देव नवे अंतराळवीरच नावाची 2 पुस्तकं. असो, माझ्यासाठी मुद्दा हा आहे की तो जॉन डेनिकेन नावाचा जो शास्त्रज्ञ होता, त्याची इच्छा ज्ञान लालसेची होती, त्याच्या जगण्याचं केंद्र ज्ञान होतं, म्हणून ज्ञान मिळवण्यासाठी त्यानं आपली सगळी प्रॉपर्टी विकली. म्हणून एखाद्याला ज्ञान हे त्याच्या केंद्रात असू शकतं, एखाद्याच्या केंद्रामध्ये सत्ता असू शकते. ज्याला सत्ताच मिळवायची इच्छा आहे, ज्यानं आपल्या जीवनाचं केंद्र सत्ता बनवलंय, मग त्याला पैशात रस नसतो, तो पैसा खर्च करेल पण सत्ता कमी मिळेल. त्याला ज्ञानात रस नसतो, तो ज्ञानाच्या मागे लागणार नाही, काय केल्यानं सत्ता मिळेल याच्या तो मागे असतो. तो दुःखही भोगायला तयार होईल. एखादा नेता तुरुंगातही जातो त्याला जर सत्ता हवी असेल तर, एखाद्या नेत्याला सत्ता हवी असेल तर तो एखादा अवघड असं संकटही अंगावर घेतो, सत्तेची लालसा असेल, पण त्याला सत्ता हवी आहे. त्याला ज्ञानात रस नाही, त्याला यशात रस नाही, त्याला सुखदुःखात रस नाही. सत्ता हेच त्याच्या जगण्याचं केंद्र आहे. सत्ता हेच त्याला आनंद देणारा एकमेव मार्ग आहे. याच्याशिवाय यश, कीर्ती ही काही लोकांसाठी महत्वाची असते. नाहीतर काही लोकांना सत्ता हवी असते, भलेही लोक आपल्याला काही का बोलेना. सहसा राजकारणात गेल्यावर लोक चांगलं बोलत नाहीतच, सगळी लोक तर चांगलं बोलतच नाहीत. मग तो पंतप्रधान असो किंवा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असो, लोक शिव्या सगळ्यांनाच देतात, सत्ताधाऱ्यांना तर नक्कीच. पण त्याला शिव्यांचंही काही देणं घेणं नसतं. लोकांनी कितीही शिव्या दिल्या तरी चालतील, पण आपल्याला सत्ता पाहिजे. म्हणजे माना अपमानाचाही द्वंद्व त्याच्या केंद्रात नाही. त्याच्या जीवनाचं केंद्र आहे सत्तेचं. सत्ता मिळाली पाहिजे आणि सत्तेपासून दूर राहता कामा नये. एखाद्याच्या जगण्याचं केंद्र सुख असू शकतं, त्याला काहीही करून सुख हवंय, त्याला सत्ता नकोय, त्याला ज्ञान नकोय, त्याला यश नकोय, कीर्ती नकोय, अपमान मान काही आलं तरी चालतं, पण आयुष्यात सुख. वि. स. खांडेकरांच्या ययाती नावाच्या कादंबरीत ययातीचं जे वर्णन आलंय, महाभारतातले ते पात्र, हे पात्र म्हणजे सुखाला केंद्रीभूत मानून जीवन जगणारे पात्र. त्याला फक्त सुख पाहिजे आणि ते सुख त्याला शरीरातून मिळतं असं वाटतं, म्हणून शारीरिक सुखाला केंद्रीभूत मानून जीवन जगणारं एक व्यक्तिमत्व, एक माणूस म्हणून आपण ययातीकडे बघतो. त्याला फक्त सुख पाहिजे. प्रत्येकाच्या जीवन जगण्याचं एक द्वंद्वात्मक केंद्र असतं. आपल्या प्रत्येकाचं केंद्र आहे, त्या केंद्राला समोर ठेवूनच आपण जगत असतो. आणि माऊलींना असं म्हणायचंय की ही एक अशी अवस्था आहे की त्या अवस्थेला पोहोचल्यावर ही यातलं कोणतंही द्वंद्व त्याच्यासाठी द्वंद्व राहत नाही. त्याला सुख दुःख सारखेच, त्याला यश अपयश सारखंच, त्याला मान अपमान सारखाच, त्याला सत्ता मिळाली काय न मिळाली काय सारखाच, त्याच्यासाठी राजा रंक सारखाच, त्याच्यासाठी सोनं माती सारखीच. कारण काही लोकांना संपत्ती संपत्ती संपत्ती, बस फक्त संपत्ती पाहिजे. संपत्ती मिळवण्यासाठी सत्ता नको, सत्ता मिळत असेल तर सुख नको, काही नको, फक्त संपत्ती. आणि म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या द्वंद्वांची उदाहरणं देऊन द्वंद्वाच्या पलीकडे जाणाऱ्या नेणाऱ्या अवस्थेचं वर्णन माऊलींनी केलं. सुचवायचंय याच्या पलीकडे जे आहे ते. आणि म्हणून माऊलींनी ही वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. देखे सोनियाचे निखळ
मेरुयेचे ढिसाळ आणि मातीयेचे ढिखळ सरिषेची वाणी. सोन्याचा पर्वत असो किंवा मातीचा ढेकूळ असो, त्यांना एकच मानतो. पृथ्वीच्या मोलाचं रत्न असो, अनर्घ्य असलेलं रत्न असो, अमौलिक असं रत्न असो आणि दगड असो, त्या दोघांच्या निवडीमध्ये तो दोघांना एकच मानतो. त्याच्यासाठी रत्न वेगळं नसतं. रामायणामध्ये एक गोष्ट आहे. रावणाचा अंत झाला, प्रभू श्रीराम अयोध्येला आले. प्रभू श्रीरामांचा पुन्हा थाटामाटात राज्याभिषेक झाला, कारण तो 14 वर्ष आधीच व्हायला हवा होता, पण तो उशिरा झाला. पण झाला. रावणाच्या अंतानंतर भगवंताचा प्रभू रामचंद्रजींचा राज्याभिषेक झाला आणि या राज्याभिषेकामध्ये सीतामाताही सहभागी झाल्या आणि सीतामातेला आणण्यामध्ये मोलाचं योगदान देणारी वानरसेना, ती वानरसेनाही उपस्थित आहे. सगळ्यांना काहीतरी चांगल्या भेटवस्तू देण्याचं काम चालू आहे आणि सगळ्यांना भेटवस्तू दिल्या. सीतामातेच्या पुढे प्रश्न पडला, अनेकांना अनेक गोष्टी दिल्या, पण सगळ्यात मोठं योगदान ज्या हनुमानाचं, त्या हनुमानालाच अजून काही दिलं नाही. हनुमानाला काय द्यावं हा प्रश्न पडला. कारण सीतेचा शोध हनुमंतरायांनी लावला. लंका कुठे आहे, कशी आहे, किती आहे. प्रभू सीतामातेला धीर देण्याचं काम, प्रभू रामचंद्रजींना सीतामातेचं ठिकाण सांगण्याचं काम, सगळ्या वानरसेनांना आश्वासन देण्याचं काम, लक्ष्मणजींना मरणाच्या दाडातून बाहेर काढण्यासाठी संजीवनी आणून देण्याचं काम, मोठमोठ्या राक्षसांचं निर्दाळन करण्याचं काम, अशी अनेक मोठी महत्वाची कामं हनुमंतरायांनी केली होती. मग हनुमंतरायांना काय द्यावं असा प्रश्न सीतामातेच्या पुढे पडला. आणि तसंच कुतूहल सगळ्या अयोध्यावासियांच्या मनात आणि सगळ्या वानर सेनेच्या मनात पडला की सीतामाता हनुमंतरायांना काय देते. कारण सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य मिळालं होतं, बिभीषणाला लंका मिळाली होती. आता हनुमंतराय राहिले होते की हनुमंतरायांना काय देतील सीतामाता. आणि सगळेजण कुतूहलानं त्या क्षणाची वाट बघायला लागले की सीतामाता आपल्या हनुमंतरायांना काय देते. आणि सीतामातेनं एक हार दिला हनुमंतरायांना. पण त्या हाराचं महत्व असं होतं की त्या हारातला एक एक मणी, एक एक रत्न पृथ्वीच्या मोलाचा होता. म्हणजे पृथ्वी विकली तरी मिळणार नाही असं त्यातला एक एक रत्न होतं. आणि अशा रत्नांचा हार सीतामातेनं हनुमंतरायांना दिला. सगळ्यांना वाटलं की योग्य बक्षीस मिळालं. पृथ्वीच्या मोलाचं एक एक रत्न आणि अशा रत्नांचा हार मिळाला म्हणजे योग्य मोबदला मिळाला असं अनेकांना वाटलं, अयोध्यावासियांना सुद्धा वाटलं. पण हनुमंतरायांच्या हातात जेव्हा तो रत्नहार आला तेव्हा हनुमंतरायांनी त्यातला एक एक मणी दाताखाली चावायचा, काहीतरी बघायचं आणि फेकून द्यायचं. दाताखाली चावायचा, बघायचं आणि फेकून द्यायचं, असं ते करायला लागले. सगळे चकित झाले. म्हणजे रत्न एवढं अनमोल आहे, त्याची काळजी घ्यायचं सोडून हा हनुमंत ते एक एक रत्न फोडतोय आणि फेकून देतोय. त्यावेळेला सीतामातेलाच राग आला. एवढा अनमोल असा, एवढा महागडा, एका एका रत्नाचं मोल पृथ्वी एवढं आहे, अशा रत्नांचा हार दिला आणि हा हनुमान त्याला दाताखाली तोडून फेकून देतो. प्रभू रामचंद्रजी कौतुकाने सगळे बघत होते आणि सीतामातेला न राहून मातेनं प्रश्न विचारला की हनुमंता, तू हे काय वेड्यासारखं करतोयस. अरे रत्नाचं महत्व तेव्हाच असतं जेव्हा ते रत्न एकत्र असतं. रत्न भंग पावलं की त्याची किंमत शून्य झाली. ज्या रत्नाची किंमत पृथ्वीपेक्षा जास्त आहे त्या रत्नाला तू शून्य करून टाकतोयस. का असं करतोयस. हनुमंतरायांनी सांगितलं, माते तुम्ही मला भेट वस्तू म्हणून हे दिलंय, मग मला असं वाटलं की याच्यामध्ये राम असेल, म्हणजे हातात घेतल्याबरोबर मला तो रामाची आठवण करून देईल, किंवा किमान फोडल्यावर तरी त्याच्यात मला रामाचं दर्शन होईल. म्हणून मी त्यातलं एक एक रत्न फोडून बघत होतो. ज्याच्यात नाही राम त्याचं मला काय काम. राम नसेल तर मला काही नको, आणि मला त्यात राम दिसला नाही म्हणून मी ते सगळे टाकून दिले.
ही गोष्ट हेच सुचवते की त्या अवस्थेला एकदा तुम्ही पोहोचलात की तुम्हाला माती काय आणि रत्न काय सारखीच वाटायला लागते. कारण रत्नाचं महत्व कुणाला, पैशाचं महत्व कुणाला, व्यवहार ज्याला करायचा आहे त्याला त्याचं महत्व आहे. ज्याला व्यवहारच करायचा नाही, व्यवहार करणं हे ज्याच्या आयुष्याचं केंद्रच नाही. काही लोकांच्या आयुष्याचं केंद्र व्यवसाय व्यापार असू शकतो. काही लोक एवढे व्यापार केंद्रीय असतात की करोडोची प्रॉपर्टी आहे, हजारो उद्योगधंदे आहेत, तरी सुद्धा 1001वा उद्योगधंदा त्यांना टाकायचाच असतो. कोणत्या तरी नव्या व्यवसायाच्या क्षेत्रात त्यांना उतरायचंच असतं. अशी लोक आपण बघतो. ते वाईट आहे का चांगलं आहे हा आपला विषयाचा भाग नाही, पण जीवनाचं केंद्रच आहे त्याचं. व्यापार हे त्यांच्या जगण्याचं केंद्र आहे. असं प्रत्येकाच्या जगण्याचं केंद्र असतं. समाजसेवा पण जगण्याचं केंद्र असू शकतं. काही लोकांना फक्त समाजसेवा करायची, पैसा कमवायचाच नाही. समाजसेवेसाठी ते पैसे खर्च करतील, वेळ खर्च करतील, आयुष्यात दुःखाचा सामना करतील, पण समाजसेवा करतील. बाबा आमटेंसारखे, प्रकाश बाबा आमटे असतील, अशी अनेक लोक आहेत समाजसेवक की ज्यांनी समाजसेवेसाठी सगळं कुर्बान केलं. काहींच्या जगण्याचं ते केंद्र असू शकतं. म्हणून माऊली सांगतायत की या अवस्थेला पोहोचल्यावर मात्र सगळ्या अवस्था सारख्या वाटायला लागतात. म्हणून त्यांचं वर्णन माऊली करताना वेगवेगळ्या द्वंद्वांची उदाहरणं देऊन ते वर्णन करतायत. पुढे भगवंत काय म्हणतायत बघूयात 9व्या श्लोकामध्ये. सुहृन्मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेषबंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. अर्थात हितचिंतक, मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष्य, संबंधी, सज्जन व पापी या सर्वांच्या ठिकाणी समबुद्धी असणारा योगी श्रेष्ठ होय. पुन्हा आणखी काही द्वंद्व माऊलींनी सांगितलेली आहेत. हितचिंतक आणि मित्र किंवा शत्रू किंवा उदासीन किंवा मध्यस्थ किंवा द्वेष करणारे, संबंधातले, सज्जन असलेले लोक, पाप करणारी लोक, या सगळ्यांना तो सारखं बघतो, सारखेपणानं पाहतो. कारण हे केंद्र आहेत लोकांच्या जगण्याचे. काही लोक हितचिंतकांसाठीच जगतात. काही लोकांना असं वाटतं की जे माझं हित बघतात त्यांचं हित झालं पाहिजे. अशा हितचिंतकांना आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवून जगणारी लोक. काही लोक मित्राला केंद्रस्थानी ठेवून जीवन जगतात. मित्र आहे म्हणून मी आहे, मित्र नसेल तर काहीच नाही. मित्रासाठी प्राण देतील, मित्रासाठी संपत्ती गेली तरी चालेल, मित्रासाठी अपमान झाला तरी चालेल, अपकीर्ती झाली तरी चालेल, पण मित्र मिळाला पाहिजे, मैत्री टिकली पाहिजे, मित्राला दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे. असं मैत्रीला आयुष्यात केंद्रीभूत मानून जगणारा माणूस तोही त्याच अवस्थेला पोहोचतो. शत्रू, काही लोकांचं याच्या उलट जगणं असतं. ते लोक शत्रूला कसं संपवता येईल याच्यासाठी जगत असतात. ज्यानं आपलं नुकसान केलंय त्यांचं कसं नुकसान करता येईल. मग आपलं कुणी नुकसान केलं नसेल तर माझ्या घराचं ज्यानं नुकसान केलं त्याचं नुकसान करणार. घराचंही केलं नसेल तर ज्यानं राज्याचं नुकसान केलंय त्याचं नुकसान करणार, किंवा देशाचं नुकसान केलंय त्याचं नुकसान. पण शत्रूला केंद्रीभूत ठेवून त्याच्या नाशासाठी प्रयत्न करणारा, किंवा यापेक्षा वेगळा उदासीन. एखादी व्यक्ती उदासीन आहे, काही करण्यात त्याला रस नाही, त्यालाही तो सारखाच मानतो. मध्यस्थ असेल, मध्यस्थचे कोणत्याही संदर्भात अर्थ घ्या, सगळ्या संदर्भातून आपल्याला तो अर्थ लागू पडतो. जो उदासीनही नाही, जो मित्रही नाही, शत्रूही नाही, अशाही व्यक्तीला तो सारखाच मानतो. द्वेष, संबंधी, सज्जन आणि पापी या सगळ्यांना एकच मानणारा, समबुद्धी ठेवणारा तो पुरुष हा श्रेष्ठ योगी होय, असं माऊली इथं भगवंत म्हणतायत. माऊली या श्लोकाचं निरूपण काय करतायत बघा. ते तर सुहृद आणि शत्रू का उदासी आणि मित्रू, हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा. अर्थात
त्याच्या ठिकाणी आप्त आणि शत्रू अथवा उदासीन आणि मित्र अशा भिन्न कल्पना कोठून असणार? भगवंतानं दिलेल्या वेगवेगळ्या द्वंद्वांना माऊलींनी एका द्वंद्वात्मक सूत्रांमध्ये बांधलंय. तैसा सुहृद आणि शत्रू. काही लोकांच्या जीवन जगण्याचे हे दोन केंद्र असतात, सुहृद आणि शत्रू. काही लोक आपल्या जवळचा जो आहे, आपल्या हृदयाच्या जो जवळचा आहे त्याला आपलंसं करतात. काही जण शत्रू बरोबर शत्रुता ठेवणं महत्वाचं म्हणतात, पण हा योगारूढ पुरुष शत्रूलाही आपलाच मानतो. जगद्गुरु तुकोबारायांना काट्याच्या फरोळांनी मंबाजी गोसाव्यानं मारलं आणि मंबाजी गोसाव्याचे हातपाय चेपायला, त्याच्या प्रकृतीची चौकशी करायला तुकाराम महाराज घरी गेले. त्यांच्या गावभर चर्चा झाली होती की त्या मंबाजी गोसाव्यानं तुकाराम महाराजांना काट्याच्या फरोळानं मारलं. काट्याची लाकडं, काटेरी झुडूप त्याच्याने मारलं. तुकोबारायांचं अंग रक्तबंबाळ झालं. दुसरा कुणी असता तर उलट मंबाजी गोसाव्याला बरंच मारलं असतं. तुकाराम महाराजांनाही ते शक्य होतं, पण मनात तो भावच आला नाही. भाव हा आला की मला काट्याच्या फरोळ्यांनी मारताना मंबाजी गोसाव्यालाही हातात काट्याचा फरोळ घ्यावा लागला. त्यांच्या हाताला किती त्रास झाला असेल, मला एवढं मारताना त्यांना किती श्रम लागले, ते थकले असतील. म्हणून त्यांच्या घरी गेले आणि विचारपूस करायला मी आलोय की मला मारताना तुमच्या हातात काटे वगैरे तर टोचले नाहीत ना, तुमचं शरीर तर थकलं नाही ना. आणि म्हणून त्यांच्या घरी पाय चेपायला तुकाराम महाराज जातात. ही भावना सामान्याच्या कल्पनेच्या पलीकडची आहे, कारण त्याच्यासाठी शत्रू असा कोणी नसतोच. आपल्याच लेकरानं आपलं काही नुकसान केलं तर आपण थोडी रागावायला त्याच्यावर जातो. मुलाबरोबर हसत खेळत मस्तीमध्ये वगैरे चुकून त्याचा हात लागला, पाय लागला, दुखापत झाली, गंभीर दुखापत झाली, तरी आपण त्या लेकरावर थोडी रागावतो. त्याला शत्रू थोडी मानतो आपण, त्याला आपण आपलाच मानतो. त्या अवस्थेला पोहोचल्यानंतर शत्रू सुद्धा असाच आपला वाटतो. सुहृद आणि शत्रू का उदासी आणि मित्र. एखादा आपला मित्र आहे चांगला किंवा एखादा उदासीन आहे, तो आपलं हितही करत नाही, अहितही करत नाही, आहे तो, त्याच्याही बद्दल त्याची भावना तीच असते. मित्राबद्दलही त्याची भावना तीच असते. याचा अर्थ असा नाही की मित्राला तो शत्रू मानेल. शत्रूलाही मित्रच आणि मित्रालाही मित्रच, मित्रालाही आपलाच मानतो. का उदासी आणि मित्र हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा. हा भावभेद जो आहे, या भिन्न कल्पना ज्या आहेत त्याच्या कल्पनाच त्याच्या मनात येत नाहीत. का म्हणून येतील? कैचा, कल्पू कैचा. तो त्याची कल्पनाच करू शकत नाही. व्यापक अशा समुद्रामध्ये बारीक मासेही असतात आणि डॉल्फिन सारखाही मासा असतो आणि देव मासेसारखे मोठे विशाल मासेही असतात. समुद्र सगळ्या जीवांना सारखं मानतो. त्याच्यासाठी छोटा जीवही तितकाच महत्वाचा आणि मोठा जीवही तितकाच महत्वाचा. कारण समुद्राच्या दृष्टीनं मोठ्यातला मोठा जीवही छोटाच आहे, कारण समुद्र म्हटलंय त्याला. आणि इथं तर परमात्म्याची चर्चा चाललेली आहे. परमात्म्याच्या समोर काय शत्रुता आणि काय मित्रता, काय उदासीनता, अशा कोणत्याही प्रकारचा भेदभाव त्याच्या मनामध्ये येतच नाही. त्याला स्पर्शही करू शकत नाही हा भेदभाव. तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कवणू तयाचा, मीची विश्व होय जयाचा, बोध झाला. अर्थात मीच जग आहे असा ज्याला बोध झालाय, त्याला बंधू कोण आणि द्वेष तरी कशाचा. माऊलींनी तोच दृष्टांत दिलाय. जया बंधू कोण काह्याचा, त्याच्यासाठी भाऊच कुणी नाही. भाऊ म्हटला की तो रक्तातल्या नात्यातला आला, आणि रक्तातून तयार झालेली नाती ही मर्यादित आहेत, आकाराची नाती आहेत. हे ज्याला कळलं, जो निराकाराला पोहोचला, त्याच्यासाठी जगातल्या सगळ्या रक्तांना तो सारखंच मानणार. त्याच्यासाठी रक्ताचा भेदही नाही. तया बंधू कोण कायाचा, कोणाला कसला बंधू तो मांडणार. जगच तो झालेला आहे, त्याच्यासाठी सगळं जगच त्याचा भाऊ आहे. द्वेषिया का म्हणू तयाचा, त्याला कशाला कोणाचा द्वेष राहील. तुम्ही जेवढे लहान असाल
तेवढा तुमचा दोष मोठा असतो, द्वेष मोठा असतो. आपण काय आहोत हे समजण्याचं सगळ्यात सोपं सूत्र, तुम्ही एखाद्याचा द्वेष करताय तर तुम्ही तेवढेच दोषी आहात, मर्यादित आहात. द्वेष हे दोष मोजण्याचं परिमाण आहे, सोपं सूत्र. कोणात किती दोष आहेत याचं सोपं उत्तर कोणात किती द्वेष आहे. तुम्ही कुणाचा द्वेष करताय तर तुम्ही दोषी आहात, तुमच्यात अवगुण आहेत, तुम्ही पापी आहात, तुम्ही अवगुणी आहात. दोष संपले, द्वेष संपला की दोष संपले. द्वेष या कवणुतयाचा, कारण त्याच्या ठिकाणी द्वेष करण्याजोगं काही राहिलंच नाही. मीच विश्व ऐसा जयाचा बोधू झाला. ज्याला कळलंय की मीच विश्व आहे, ज्याला कळलंय की मीच परमात्मा आहे, ज्याला कळलंय या सगळ्या सगुण निर्गुण अवस्थेत भरून उरलेला जो चैतन्यमय असा अंश आहे तो माझाच आहे, तो मीच आहे, माझ्यात आणि त्याच्यात भेद नाही असा ज्याला बोध झाला, असं ज्याला ज्ञान झालं, तो कुणाचा द्वेष करेल, तो कुणाचा भाऊ होईल. आणि त्याचा तरी कोण भाऊ का राहील. त्याच्यासाठी सुहृदही तोच, मित्रही तोच, उदासही तोच, मित्रही तोच, शत्रूही तोच, भावभेदच त्याच्या ठिकाणी राहत नाही. पुढं माऊली म्हणतायत, मग तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी, काय परिसाची कसवटी वानिया कीजे. अर्थात मग अर्जुना, त्याच्या दृष्टीला लहान आणि थोर कुठून असणार. असे पहा की परीस लागून झालेल्या सोन्यास निरनिराळे कस लागतील काय. खूप सुंदर दृष्टांत दिलाय माऊलींनी. परीस हा एक असा दगड आहे की तो लोखंडाला त्याचा स्पर्श झाला की त्या लोखंडाचं सोनं होतं. याचा अर्थ असा नाही की ज्या बाजूला परिसाचा स्पर्श झालाय ती बाजूच किंवा तेवढी जागाच सोनं होते, नाही. या टोकाला जरी परिसाचा स्पर्श झाला लोखंडाच्या तर त्या टोकापर्यंत त्या लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसामध्ये असते. मग त्या ब्रह्मतत्वाला जो उपलब्ध झाला तो कोणत्याही ठिकाणी असो, त्याला प्रादेशिक भेद नाहीत. तो ज्या क्षणावरून त्याच्याशी एकरूप झाला तिथून तो सगळ्या जगाशी एकरूप झाला. विज्ञानाच्या भाषेमध्ये सांगायचं तर या सगळ्या जगामध्ये रिकामं असं काहीच नाही आणि या सगळ्या विश्वाला सेंटर असं काहीच नाही. कारण वैज्ञानिकांना वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे तर्क आणि वेगवेगळे निष्कर्ष त्यांनी काढले होते. एक काळ असा होता की वैज्ञानिकांना वाटायचं पृथ्वी केंद्रस्थानी आहे, एका वेळी वाटायचं की सूर्य केंद्रस्थानी आहे, नंतर कळलं की अशा अनेक आकाशगंगा आहेत आणि मग त्या अनेक आकाशगंगांच्या केंद्रस्थानी कोणती तरी आकाशगंगा आहे असं त्यांना वाटायचं. आता विज्ञानाला कळलंय की अशा अगणित अनंत आकाशगंगा आहेत, अनंत गॅलेक्सीज आहेत. त्यामुळं या सगळ्यांचा मध्यच शोधता येत नाही आणि ही सृष्टी, हे ब्रह्मांड किती मोठं आहे हेही सांगता येत नाही. आता विज्ञानाच्या भाषेत तुम्ही ते आकडे बघाल, किती प्रकाश वर्ष वगैरे वगैरे, ते आकडे खूप मोठे आहेत, पण त्या आकड्यात बसत नाही एवढं तरी नक्की विज्ञानाच्या लक्षात आलंय. ब्रह्मांड इतकं व्यापक आहे की त्याला सेंटरच नाही. सेंटर कशाला असतं? ज्याला आकार आहे त्याला सेंटर असतं, ज्याला मर्यादा आहेत त्याचं सेंटर शोधता येतं, ज्याला मर्यादाच नाही, जे अमर्याद आहे त्याला सेंटर कसं शोधणार. मग याचं आध्यात्मिक उत्तर आहे, जिथून तुम्ही सुरुवात कराल ते सेंटर. जिथं तुम्ही आहात ते केंद्र. तुम्हीच या सृष्टीचं, या विश्वाचं केंद्र आहात. तुम्ही कुठेही असा आणि त्या केंद्रावरून तुम्हाला या सगळ्या विश्वाबरोबर विश्वाशी अनुसंधान साधता येतं. मौली तेच सांगतायत, जसं परिसानं लोखंडाच्या कोणत्याही भागाला स्पर्श केला तरी त्या लोखंडाचा सगळ्याच्या सगळा भाग सोनं होतो, तसं तो जीवात्मा जिथून त्या परब्रह्म अवस्थेला उपलब्ध होतो, ते ठिकाण कोणतंही असो,
ज्ञानोबराय आळंदीहून तिथं पोहोचले, तुकोबराय देहूवरून पोहोचले, सोपानदेव सासवडवरून पोहोचले, निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरवरून पोहोचले. कोणता महात्मा कोणत्या ठिकाणावरून पोहोचला याला महत्व नाही, केंद्र कोणतंही असू शकतं, पण ज्या अवस्थेला ते पोहोचले ते चैतन्य तत्व एक आहे, ते सगळे एक झालेत, एकाच तत्वाशी ते एकरूप झालेत. म्हणून तयाची दिठी अधमोत्तम असे किरीटी. अरे त्याला अधम आणि उत्तम हे का कसं काय राहिलं अर्जुना? एखाद्याला अधम म्हणावं एखाद्याला उत्तम म्हणावं ही भाषाच त्याच्या ठिकाणी संभवत नाही. ते जैसी निर्वाण वर्णूची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, ऐ होय साम्याची उजरी निरंतर. अर्थात ती परिसाची कसवटी ज्याप्रमाणे उत्तम सोनेच करते, त्याप्रमाणे चराचराविषयी त्याची नित्य साम्य बुद्धीच असते. ज्या पद्धतीनं परिसानं त्या लोखंडाला स्पर्श केल्यानंतर त्या लोखंडाचा कोणताही भाग लोखंडाचा राहत नाही, तो सुवर्णमय होऊन जातो. त्या परिसाच्या संपर्कात आलेलं सगळं लोखंड सोनं आहे, सगळंच्या सगळं. आणि सगळीकडं सारख्याच कॅरेटचं सोनं आहे. असं नाही की जिथं स्पर्श झालाय तिथं 24 कॅरेट, तिथून थोडी जवळ असलेली 12 कॅरेट, 18 कॅरेट, 16 कॅरेट, असं नाही. सेम 24 कॅरेट शुद्ध सोनं बनवतं ते सगळ्याच लोखंडाला. तसं ते जैशी निर्वाण वर्णूची करी, निर्वाण शब्दाचा अर्थ आहे उत्तम वर्णूची करी. ती ब्रह्मावस्था सगळ्यांना उत्तम वर्णाची बनवून टाकते. वर्णाची शब्दाचा अर्थ आहे वृत्तीची. या संबंध जगामध्ये सर्वश्रेष्ठ वृत्ती म्हणजे ब्रह्मवृत्ती, सर्वश्रेष्ठ तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. त्या तत्वालाच ती अवस्था घेऊन जाते. ते जैशी निर्वाण वर्णूची करी. वर्णू शब्दाचा अर्थ इथं रंग किंवा वृत्ती असा आहे, आणि वृत्ती हे ब्रह्मरूपत्वाला उद्देशून माऊलींनी वापरलेला शब्द आहे. ते जैशी निर्वाण वर्णूची करी, तैसी जयाची बुद्धी चराचरी. त्याप्रमाणे त्याची सगळ्या चर अचर सगळ्यांबद्दल ची बुद्धी तयार होते. ती होय साम्याची उजरी निरंतर. त्याला साम्यावस्था प्राप्त होते, निरंतर प्राप्त होते. त्याला त्या साम्यावस्थेपासून वेगळं करता येत नाही, बाजूला काढता येत नाही. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, जरी हाती आनाने आकारे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मी. अर्थात कारण या विश्वालंकाराचे ठसे जरी अनंत प्रकारचे दिसले तरी ते एकच परब्रह्मरूप सुवर्णाचे घडलेले आहेत. इथं पुन्हा माऊलींनी सुवर्णाच्या क्षेत्रातलं उदाहरण दिले. माऊलींनी सोन्याच्या क्षेत्रातलं उदाहरण अनेक ठिकाणी दिलंय. तो स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकतो. माऊली सांगतायत हे सगळं विश्व म्हणजे जणू काही सोन्यानं मढवलेला अलंकार आहे. माऊलींनी कल्पना केलेली आहे. ते विश्वालंकाराचे विसुरे, विसुरे शब्दाचा अर्थ आहे ठसे. हे सगळं विश्व म्हणजे त्याच्या अलंकाराचे ठसे आहेत. जे काही दिसतंय ते त्याच्या असण्याचं एक सामर्थ्य दाखवणार आहे. ठसा काय काम करतो, शिक्का काय काम करतो? शिक्का जो नाही त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आम्ही शिक्के मारतो, प्राध्यापक म्हणून, राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी म्हणून, किंवा काही एक स्वायचे. कुणी प्राचार्य म्हणून शिक्के मारतं, कुणी मुख्यमंत्री म्हणून, कुणी पंतप्रधान म्हणून. शिक्का मारल्यावर शिक्का म्हणजे माणूस नसतो, पण माणसाच्या अस्तित्वाची खूण ती शिक्का असते. जे माणूस करू शकत नाही ते तो शिक्का करून जातो. तसं परमात्मा म्हणजे या सगळं हे सगळं विश्व म्हणजे त्याचा ठसा आहे. ठसा म्हणजे परमात्मा नाही, विश्व म्हणजे परमात्मा नाही, पण परमात्म्याला ओळखण्याचा मार्ग म्हणजे विश्व. पृथ्वीला बघून कळतं परमात्मा कसा आहे. सुंदर वाहणाऱ्या धबधब्यावरून कळतं परमात्मा कसा आहे. सुंदर अशा हिरव्यागार डोंगरावरून कळतं परमात्मा कसा आहे. सुमधूर अशा संगीतावरून कळतं परमात्मा कसा आहे. झाडाच्या सुंदर हिरवळीवरून कळतं परमात्मा कसा आहे. परमात्म्याला ओळखण्याचे हे ठसे आहेत. जो परमयोगी आहे त्याला या सगळ्यामध्ये देव दिसतो, आणि या सगळ्यांमध्ये देवाला शोधण्याचं
एक माध्यम म्हणून तो या सगळ्यांकडे पाहतो. जे ते विश्वाळंकाराचे विसुरे, हे सगळं विश्व म्हणजे त्या परमात्म्यानं घडवलेले वेगवेगळे ठसे आहेत अलंकाराचे. जे आहाती आनाने आकारे, त्यांचा आकार वेगवेगळा आहे. आनाने म्हणजे वेगवेगळे, ते आहेत वेगवेगळे आकाराचे, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे. भांगारे शब्दाचा अर्थ आहे सोन्याचे. ते सगळं एकाच सोन्यानं घडलंय, एकाच सोन्यानं मडवलंय. ते सोनं म्हणजे परब्रह्म. हे सगळे परब्रह्माचे ठसे आहेत. जगात जे जे आहे ते परब्रह्माचे ते ठसे आहेत. कधी कधी तो परमात्मा रागात वागतो. दुर्वास ऋषी रागाचं प्रतीक आहे. परमात्मा परब्रह्म रागीटही असू शकतात. नरसिंह परमात्मा रागीट होते. परमात्म्याचा राग हाही परमात्म्याचा भाव आहे. म्हणून रागही संतांना प्रेमळ वाटतो. रागीट माणसावरही ते तेवढंच प्रेम करतात. त्यांना वाटतं वा किती सुंदर, देवाच्या रागाचं किती सुंदर रूप आहे. एखाद्या रागीट माणसाला बघून त्यांना ते सुचतं. प्रत्येकाकडे बघून परमात्म्याची आठवण यावी. माझा परमात्मा किती वेगळ्या रूपात नटलाय. कुत्र्याला बघून वाटावं देव कसा नटलाय. म्हणून देवाचे अवतार सगळ्याच प्राण्यांमध्ये पाहिले गेलेत. आणि म्हणून माऊली सांगतायत, तरी घडले एकची भांगारे परब्रह्मे, ऐसे जाणणे जे बरवे ते फावले तया घवे, म्हणून आहाच वहाचे न झकवे येणे आकार चित्रे. अर्थात अशी श्रेष्ठ जाणीव ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे उदय पावली आहे, तो वरील चित्रविचित्र आकाराने फसला जात नाही. ज्याचं लक्ष निराकारावर आहे, ज्याचं लक्ष सोन्यावर आहे, तो अलंकाराकडे बघत नाही. ज्याचं लक्ष समुद्रातल्या पानावर आहे, तो लाटांकडे बघत नाही. ज्याचं लक्ष वाऱ्यावर आहे, तो तरंगांकडे बघत नाही. तसं ज्याचं लक्ष परब्रह्मावर आहे, तो आकाराकडे बघत नाही, स्वभावाकडे बघत नाही. सगळे स्वभाव त्याच्यासाठी परमात्म्याचे स्वभाव आहेत. कारण सगळं काही परमात्म्यानंच नटलंय. जे दृश्य आहेत तेही परमात्माचं आहे, जे अदृश्य आहेत तेही परमात्माचं आहे. वेगवेगळी रूप, वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग, वेगवेगळे आवाज, सगळं जे वेगवेगळं दिसतंय ते परमात्म्याचंच वेगवेगळं रूप दाखवण्यासाठी आहेत. परमात्मा या सगळ्यांमध्ये आहे आणि परमात्मा या सगळ्यांच्या पलीकडे आहे. म्हणून तो भेदच बघत नाही, तो भेदाच्या मागे लपलेलं अभेद बघतो. वृत्ती चांगली असो किंवा वाईट, त्याच्या मुळाशी असलेलं तत्व, चैतन्य, भावनिकता हेच तो बघतो. आणि म्हणून ऐसे जाणणे जे बरवे, असं जे चांगलं जाणणं आहे ते फावले तया घवे, हे जाणणं त्याला सहजपणे फावलेलं आहे, मिळालेलं आहे. म्हणून आहाच वहाचे न झकवे. आहाच वहाचे शब्दाचा अर्थ आहे वरवरच्या, न झकवे येणे आकार चित्रे. वरवरच्या आकारानं, वरवरच्या आकार चित्रानं रंग वेगळे दिसत आहेत, आकार वेगळे दिसत आहेत, वृत्त्या वेगळे दिसत आहेत, वय वेगळे दिसत आहेत, लिंग वेगळे दिसत आहेत, आवाज वेगळे दिसत आहेत, उंची वेगवेगळी दिसते. गरीब श्रीमंती काहीच नाही, त्यांना वेगवेगळं काहीच दिसत नाही. हे वेगवेगळं पण वरचं आहे, आत सगळ्यांच्या सारखंच आहे. सोन्याचे आकार वेगवेगळे आहेत, आतलं सोनं सारखंच आहे. नजर आकारावर असली की अलंकार दिसतात, नजर सोन्यावर असली की सोनं दिसतं. ज्याची नजर सोन्यावर त्याला त्याची नजर आकारावर नसते. ज्याची नजर परब्रह्मावर त्याला आकार दिसत नाहीत, आणि ज्याची नजर आकारावर त्याला परब्रह्म दिसत नाही. असं साधं सोपं सूत्र या सगळ्या ओव्यांमधून सुचवण्याचा प्रयत्न माऊलींनी केलेला आहे. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं आणि श्लोकांचं चिंतन आणि निरूपण आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.